तर भिगवण अपहरण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आहे। 21 वर्षीय तरुणी आणि आरोपींमध्ये महिनाभरापासून संवाद सुरू होता। दोघांमध्ये एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं अशी देखील माहिती पोलिसांनी दिली आहे। अपहरण झालेली तरुणी आणि आरोपींचं घर शेजारीच आहे। अपहरण झालेल्या तरुणीच्या शोधासाठी 6 पोलिसांची पथकं आता रवाना झालेली आहेत। मुलीला किडनॅपिंग अपहरण केल्याची तक्रार दिगंज पोलीस स्टेशनला दाखल आहे। त्या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे। या दाखल गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न आहेत। त्यामध्ये झहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख असे 2 सख्खे भावंडे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत। यामध्ये जे विक्टिम पीडिता आहे आणि हे जे आरोपी आहेत या दोघांचे प्राथमिकदृष्ट्या काही एकमेकाला कॉल आणि काही टेक्स्ट मेसेज केलेले आम्हाला तपासामध्ये अद्याप आढळून आलेले आहेत। या अनुषंगाने काल 4 टीम आम्ही रवाना केलेल्या होत्या। यांचे मोबाईल फोन अद्याप तरी बंद आहेत आणि टीम ज्या रवाना झालेल्या आहेत त्या सीसीटीव्हीच्या मार्गाने त्यांच्या शोधावर आहेत। अद्याप तरी हे आम्हाला मिळून आलेले नाही। त्यानं ही परिस्थिती आहे आणि म्हणून लोकांच्या मध्ये जागृती व्हावी, मुलींच्या मध्ये जागृती व्हावी, मुलींच्या पालकांच्या मध्ये जागृती व्हावी आणि कशा पद्धतीनं हे षडयंत्र आखलं जातंय याची लोकांना माहिती व्हावी यासाठी सातत्यानं अनेक लोक प्रयत्न करतायत। जितक्या प्रमाणात जागृती होणं आवश्यक आहे तितक्या प्रमाणात जागृती नाही आहे आणि म्हणून मुलींना पण विनंती आहे की तुमच्या सोशल साईटवरती फेसबुक असेल, ट्विटर असेल, इन्स्टा असेल किंवा अन्य काही तुम्ही सोशल साईट्स वापरत असाल त्या साईट्सवरती तुम्हाला टार्गेट केलं जातं आहे। 10 मुलं या मुलींना नावं बदलून हिंदूंची नावं घेऊन किंवा वेगवेगळ्या डीपी ठेवून त्यांना फसवलं जातं आहे। तर मोठ्या प्रमाणात जागृती होण्याची आवश्यकता आहे, आम्ही ती करतोय। पोलिसांनाही आव्हान आहे, विनंती आहे की असे कुठं प्रसंग घडतायत तिथं तुम्ही आई वडिलांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना बोलण्यासाठीचा जास्तीचा वेळ दिला पाहिजे आणि त्या मुलीचं मत परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून मदत केली पाहिजे। दुसरीकडे पोलिसांनी 7 तपास पथक या निमित्तानं नेमलेले आहेत। त्याच्यामध्ये जवळजवळ 185 किलोमीटर पर्यंतचे त्या भागापासूनचे हे सीसीटीव्ही आणि त्याचे फुटेज तपासलेले आहे। पण 185 किलोमीटर पर्यंत तिला घेऊन जाताना त्या तपासामध्ये दिसतं पुढचा ट्रेस अजून सुरू होत नाहीये। पण या निमित्तानं हे 7ही तपास पथक ही युद्धपातळीवरती काम करतात।